नुकतीच पुण्यामधील बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम राबवण्यात आली। परंतु या केलेल्या कारवाईत एक वेगळंच चित्र समोर आलंय। पुणे महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईवर स्थानिक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। नगरपालिका प्रशासन अनधिकृत बांधकाम हटाव या कारवाईच्या माध्यमातून बिल्डरला मदत करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या कारवाईच्या माध्यमातून नाईक नवरे बिल्डर हा आमच्या जागेवरती अतिक्रमण करू पाहत आहे, तसेच आमचा मानसिक छळ बिल्डरच्या माध्यमातून केला जातोय असा आरोप देखील येथील स्थानिक जामीनधारकांनी केलाय। नमस्कार, मी संतोष पाटील, राहणार बाणेर 200 सर्वे नंबर 32। ही सगळी आमची खाजगी मिळकत आहे। इथे 4 हिस्से आहेत। सर्वे नंबर 232 मध्ये 1, 2, 3, 4। 1 मध्ये आम्ही सगळे गोरगरीब लोक आहेत। ते एक अर्धा गुंठा घेऊन राहतोय आम्ही। गेली 35 वर्ष आमची रोडची वहिवाट आहे। नाईक नवरे बिल्डर आणि त्यांचे साथीदार प्राईड गुंड प्रवृत्तीचे लोक 150 ते 200 लोक घेऊन आले तिथे, आणि आता हा खाजगी मिळकतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे। कोणत्याही न्यायालयाचा त्यांना आदेश नाहीये किंवा काही नाही। ऑलरेडी कोर्टात केस चालू आहे आमची। खूप दिवसापासून आम्हाला त्रास देतोय। येणे, बाउन्सर टाकणे, लेडीजला बोलवणे, खूप आमचं मानसिक छळ करतोय। येऊन काही न सांगता, न कल्पना देता काही गोष्टी करतोय आमच्या विरोधात। आमची लहान लहान मुलं बाळ आहेत। सगळ्या गोष्टी आम्ही कशा मॅनेज करणार? खूप त्रास झालेला आहे। त्यांनी जर आता काय केलं तर आम्ही खूप मोठं पाऊल उचलू। पुणे महानगरपालिकेने केलेल्या या कारवाईनंतर आता स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। स्वतःच्या हक्काच्या जागेबाबत न्यायालयात विषय प्रलंबित असताना शासकीय यंत्रणांचा वापर करून महानगरपालिका कारवाई कशी आणि कोणासाठी करतेय असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय। जर आमच्यावर अन्याय करून आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील स्थानिक लोकांनी दिलाय। नमस्कार, मी प्लॉट धारक भालेराव। बरेच वर्ष झाले इथे आमचा प्लॉट आहे आणि येण्या जाण्याचा रस्ताही बरेच वर्ष झाले। आम्ही एवढे गोरगरीब कष्ट करून जगणारी लोक आहे। आमच्या घरच्या आयाबाया धुणं भांडी करून त्यांनी 1-1 रुपया करून हा प्लॉट घेतलेला आहे। आज हे बिल्डर इकडे येणार आणि आम्हाला सांगणार की आमची जागा आहे, ही दडपशाही आहे का? आणि ह्यांच्या सोबतीला येणारे म्हणजे कोण आहे? पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, त्यांच्या सोबत आलेले पोलीस प्रशासन। या पोलीस प्रशासनाने जर बिल्डरचं उपतं घेतलं असेल तर त्यांनी तसं सांगावं, आणि तसं जर असेल तर आम्ही आमच्या आया बहिणी, आमचे 3-3, 4-4 वर्षाची मुलं वगैरे आमच्या जागेसाठी शेवट आम्ही अंगावर रॉकेल वतून घेऊ, पण आम्ही आमची जागा सोडणार नाहीये। मी श्यामलाल डिंबर गेले 30 वर्षापासून इथे राहतो आणि नाईक नवरेचे प्रत्येक वेळेस कारवाईसाठी लोक सर्व बॉन्सर काय लेडीज स्टॉप असे घेऊन येतो, आमच्यावरती दादागिरी करतो। असं काय जर असेल तर आम्ही पूर्ण हे जे प्लॉट धारक आहेत सर्व मिळून आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त हे करून टाकू। सर्व कारवाई वगैरे करू आम्ही त्यांच्या विरोधात। त्यांनी जर असं काही जर केलं असेल तर आता आम्ही जाळपोळ करू शकतो आम्ही। बाणेर येथील मेडी पॉइंट ते ताम्हाणे चौक दरम्यान महानगरपालिकेने केलेल्या कारवाईचा फायदा हा बिल्डर घेत असून अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम तोडल्यावर 2 मिनिटातच बिल्डरच्या माध्यमातून कंपाऊंड बांधण्याचे काम सुरू झाले। नाईक नवरे बिल्डर असं या बिल्डरचं नाव असून त्याच्याच सांगण्यावरून आमच्यावर ही कारवाई झाली का असा प्रश्न स्थानिक जमीनधारकांनी उपस्थित केलाय। तर या कारवाई विरोधात मनसे देखील स्थानिक नागरिकांसोबत असून वेळ पडल्यास आम्ही खेळखटाक देखील करू असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय। तर जय महाराष्ट्र, मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष रस्ते साधन सुविधा वास्तवना महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज मी दिवसभर इथं थांबलोय। आपण तुम्ही बघता इथे एवढी पब्लिक थांबलीत, महिला थांबल्यात। आज पोलीस आमच्या मदतीसाठी हे का आम्ही त्यांच्यासाठी आम्हाला कळत नाहीये। पोलीस लोक इथे येतात। आज या नाईक नवरे बिल्डरचं आम्ही नाव ऐकलं होतं की हा बिल्डर चांगला आहे, पण हा 1 नंबरचा मुजोर आणि हरामखोर बिल्डर आहे, जो पोलिसांना मॅनेज करतो, गरिबांवरती अत्याचार करतो, आणि हा अत्याचार चालणार नाहीये। जर हा साध्या पद्धतीने होत असेल, जर यांना न्याय नाही मिळाला तर मनसे याच्यावरती खळखटाक भूमिका घेईल। या कारवाईबाबत महानगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर माहिती देणं टाळलंय।